मराठवाड्यात अत्यंत कमी नोंदी सापडल्यात, महाराष्ट्रभर खूप सापडल्यात. म्हणून शिंदे समितीला टप्प्याटप्प्यानं होईना 1 वर्षाची मुदतवाढ राहू द्या, तिला कंटिन्यू काम करू द्या. गोरगरीब मराठ्यांचं खूप चांगलं होईल. सध्या तिला मुदतवाढ दिली. ज्या केसेस झाल्यात त्याबद्दलही त्यांनी पत्र दिलं. ज्या ओबीसीच्या सवलती आहेत त्याही मराठा समाजाला लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. आणखी कोणचं घेतलं रे, माझ्या ध्यानात नाही राहिलं. ते पोरं रातभर फोन करते मला, काय झालं झोपवून द्या, रातभर याला टाक. कोपर्डीचा पद त्यांनी तोही पाठपुरा तातडीनं करण्याचं ठरवलंय. क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही हा एक महत्वाचं सांगत राहिलं. आपला असं दमान्य असतं घरारी. मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या त्यासाठी मराठवाड्याचं 1884चं गॅजेट आहे तेही शिंदे साहेबांच्या समितीकडे देऊन आणि ते स्वीकारून आपण तेही लागू करावं. कारण त्याच्यात आमचा खूप फायदा होणार आहे. कारण मराठवाड्यात नोंदी कमी आहे. 1884ची जनगणना आहे, तिच्यातही कुणबीचा उल्लेख आहे, तीही आपण स्वीकारावी. आजच्या या उपोषण सोडवण्याच्या माध्यमातून आपण आलात त्याबद्दल ह्या महत्वाचे विषय आम्ही तुम्हाला लगेच सांगितले. कारण ही जनता तुमचीच आहे आणि तुम्ही सध्या जनतेचे मायबाप आहेत म्हणून हे लेकरं रडायला तुमच्याकडेच येणार. आम्हाला आधी म्हणलं मुंबईतच येऊ नका, म्हणलं का ताण झालं. म्हणजे जनता आणि तुमचीच, सरकार तुम्हीच, आणि मुंबईत येऊ नका म्हणलं मग तरी जास्तच निघाले. मग हे पुढं आझाद मैदान. पण ऐकते खरंच माझ्या जातीचा मला स्वाभिमान आहे आणि गर्व सुद्धा आहे की माझी जात एकवटली आणि माझी जात एका शब्दालाही पुढे जात नाही. हा मला ह्या पोरांचा प्रचंड गर्व आहे. हा झालेला विजय कित्येक म्हणायचे हे होत नाही ते होत नाही. बॉम्बे गॅजेट सुद्धा आपण सरकारला सांगितलं की तेही स्वीकारा. सातारा संस्थांचं गॅजेट तेही स्वीकारा. चारही बाजूनं मराठ्यांचं कल्याण होऊ द्या. क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही ज्यांना कुणबी प्रमाणपत्र घ्यायचं नाही त्यांचंही तिकडून होईल. जिकडून घ्यायचं तिकडून घ्या, पण मराठी आरक्षणात जा. आम्हाला म्हणायचे तिकडून निघताना हे होत नसतं, हे नादी लावून चालले, तिकडे जाऊन राडा करते, हे पोट्टे लय बेकार. हे म्हणले जाऊन होत नसतं, आम्ही बी आणत असतो मग. आणि आम्ही तेव्हाच सांगितलं होतं 29 ऑगस्टला आरक्षणात मारलेल्या खुट्या आणि खुटा उपटून फेकणार म्हणजे फेकणार. खुटा फेकला, पाचरा फेकला, दुसरी ठोकली. मराठ्यांच्या नादी नाही लागायचा. जर तुम्ही आम्हाला छेडण्याचा प्रयत्न केला तर आमचा नाविलाज आहे. आम्ही आत्ताही गावखेड्यात ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात वाद होऊ दिला नाही आणि आयुष्यभर होऊ देणार नाही. कारण आम्ही लहान आणि छोटा भाऊ म्हणून आत्ताही गुन्हे गोविंदांना आणतो. साहेब आमच्या गावखेड्यात आत्ताही पद्धत आहे. एवढंच घेतो मग संपितो आता. कारण मला लेखाचा कच बोलायची सवय पहिल्यापासून. आम्ही गावखेड्यात हे आमच्यात लावतात भांडणं, हे नेती, हे लय नमुने भाजी, हे भांडण लावित आहे आमचं. गरीब ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात, गरीब बांधवात. पण गावखेड्यातली पद्धत आता अशी आहे, लग्नाला जर कुठं ओबीसी बांधव आणि मराठा बांधव जर चालले तर दोघं बी 50-50 पेट्रोल टाकी देऊ गाडीला. आता बी लग्नात एकमेकाच्या वाढीत यांनी जर कुणाची मोटर जळाली तर हे म्हणते तुझं पीक जळू देऊ नको, माझी मोटर घे पण पाणी दे. इतकं प्रेम आमचं ओबीसी बांधव तर मराठ्यांचं गावखेड्यात आहे. जर त्याने आजच्या आपाजला तर उद्या हेवच्या आपासतो आणि जर नाही पाजला तर कचा कच घोड्याला येते एकामेकाला. इतकं प्रेम आहे त्यांचं एकमेकावर. गावखेड्यातली पद्धत आहे आमची. आणि हे येते
आणि हे म्हणतात मी नेता. काय नेता यार तू? गोरगरिबात आमच्यात भांडण नको लावू. तो मोठा नेता आहे, आम्ही तुमचा आदर करतो. आमचा माणूस म्हणून विरोध नाही, हे तुमच्या विचाराला विरोध आहे. गोडच आहे ना, याला गोडच म्हणतात ना. आता त्यांना आम्ही उलट सांगतोय तुम्ही मोठे नेते, आम्हाला तुमचा आदर आहे हे सांगतोच आम्ही या व्यासपीठावरून. मराठ्यांचा त्यांना कधीच विरोध नव्हता. मराठ्यांनी त्यांना भरघोस आयुष्यभर मदत केलेली. त्यांनी विरोध करू नये यासाठी हा विषय होता आणि आमच्यात वाद लावू नये. माझं आता आपल्या सगळ्यांना एकच सांगणं आहे की शांततेत हे वर गेलेच कसं काय मला मिळाला जाणार कलाकारच पोट्टे ते तर टप्पाडावरच जाऊन बसले. आता तुम्हाला फक्त एक विनंती, आपलं सगळं काम झालंय. आता देश टिकवण्याची आणि ते लावून धरण्याची जबाबदारी सरकारची. आम्हाला न्याय दिलाय, या गुलालाचा असाच सन्मान राहू द्या, कारण हा गुलाल त्या अध्यादेशाचा आहे. मराठा बांधवांना माझी हात जोडून विनंती, खाली बसा सगळे. आणखी राहिले ना मग पुढे निघाली, मग मला सोडून चालले काय? बसा खाली. मग सगळ्यांनी गाड्या दमाने हाणायच्या. आपण आपल्या गावाकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं ते करायचं. आपल्याला आंतरवालीत बैठक होणार आहे, तिथून पुढची दिशा काय, पुढं काय करायचं यासाठी येणार आहे. फक्त गाड्या सगळ्यांनी दमाने चालवायच्या, जेवण करून सगळ्यांनी दमाने यायचंय. तुम्ही आलात, मराठ्यांच्या अंगावर गुलाल पडला. मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन आपण म्हणलो होतो त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकणार, मराठ्यांनी तो टाकला. हा विजय महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा आहे आणि बलिदान गेलेल्या सगळ्या बांधवांचं स्वप्न साकार होतंय. आणि पुढेही जर कधी अडचणी आल्या तर मी तुम्हाला शब्द देतो, कोणत्याही आरक्षणातल्या अडचणी आल्या तरी सोडवायला मी सगळ्यात पुढे राहील. जर या अध्यादेशाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आझाद मैदानाला उपोषणाला आलोच म्हणून समजा. धन्यवाद. सगळे बसून राहा. धन्यवाद.